शेअर मार्केटमध्ये खातं उघडल्यानंतर अगदीच लेमॅन असतील आणि फार काही माहिती नसेल कोणाला, तर पहिला प्रश्न हाच विचारला जातो की कुठले शेअर खरेदी करायचे. तर माझं जे काही गणित किंवा मी आतापर्यंतच्या अनुभवावरून जे शिकलोय, तर ते एका वाक्यामध्ये जर सांगायचं झालं तर बी विथ द ब्रँड्स हा पहिला नियम मी ठरवलेला किंवा जो फॉलो करायला सांगतो मी सगळ्यांना. त्याच्या जोडीने दुसरा जो एक पॉइंट मी सांगतो शेअर निवडी करता, तो असा की बी विथ द ब्रँड्स हे तर झालंच, पण त्याच्या जोडीने आजपर्यंत आपण बघितलेलं असेल की सगळेजण म्हणजे आता निफ्टीची स्थापना जेव्हापासून झाली साधारण 1997-98, तर तिथपासून आजपर्यंत तुम्ही बघितलं असेल की निफ्टी निर्देशांक किंवा सेन्सेक्सचा निर्देशांक हाच प्रत्येक जण सगळेजण ट्रॅक करत असतात. आणि तो ट्रॅक करत असताना तो सेन्सेक्स किती वाढला किंवा निफ्टी किती वाढला आणि किती पडला हेच वर्षानुवर्ष लोक बघत आलेले आहेत. आणि जर आपल्याला अनेक तेजी आणि मंदी येऊन गेलेल्या बघायला मिळालेल्या असतील, तर प्रत्येक वेळेला आपल्याला हेच दिसतं समोर की ज्या वेळेला निर्देशांक खाली जातो, निर्देशांक वरती जातो, तर त्यावेळेला निर्देशांक हा एवढी वर्ष झाली तरी सुद्धा तो कायम राहिलेला आहे, आपल्याला तो ट्रॅक करायला मिळालेला आहे. आणि त्याचे जे अंडरलाईंग ऍसेट्स होते, ते ऍसेट्स अनेक वेळेला बदलले गेलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी झी टेलिव्हिजन त्याच्यामध्ये होता, किंवा अनिल अंबानी धुळीला मिळण्यापूर्वी अनिल अंबानीचे बरेचसे शेअर निर्देशांकामध्ये होते. पण काही दिवसानंतर किंवा जे काही त्यांचे एक्सचेंजेसचे म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी, तर हे निर्देशांक एक्सचेंजेस ज्या वेळेला ठरवतात त्यांचे जे काही पॅरामीटर्स आहेत, तर त्याप्रमाणे जे स्टॉक त्याच्यामध्ये ऍड केले जातात किंवा जे स्टॉक त्याच्यामधनं बाहेर काढले जातात, तर निफ्टीचे 50 शेअर किंवा सेन्सेक्सचे 30 शेअर याच्यामध्ये किती वेळा अदलाबदली केली गेली, किती शेअर बाहेर गेले, किती शेअर आतमध्ये आले, हे जर आपण तपास काढला तर तुमच्या ही यादी बरीच मोठी आहे असं लक्षात येईल. तर मग अशा वेळेला जर आपण सेन्सेक्स ट्रॅक करत असू, तर मी असं सुचवतो सगळ्यांना की तुम्ही निर्देशांकावर आधारित जे शेअर आहेत किंवा ज्यांना सोप्या भाषेमध्ये अंडरलाईन ऑफ इंडेक्स असं म्हटलं जातं, म्हणजे निफ्टीचे 50 शेअर आणि सेन्सेक्सचे 30 शेअर, तर असे घ्या, असं मी सुचवतो. पण त्याच्यामध्ये पण मी आता जसं सांगितलं तसं अनेक वेळेला बदल केले गेलेले आहेत. तर असे बदल केलेले असताना आपण एखादा शेअर घेतला आणि तो नेमका निर्देशांकातनं बाहेर पडतोय असं जर लक्षात आलं, तर मग याच्यावरती सोल्युशन काय? तर मी त्याच्या पुढचं असं सुचवतो की निर्देशांकामध्ये किंवा निफ्टीमध्ये, जो निफ्टी कॉमनली ट्रेड केला जातो आणि जो बघितला जातो, पॉप्युलर येतो, तर त्या निफ्टी मधले जे हायएस्ट वेटेज वाले शेअर्स आहेत, की उदाहरणार्थ एचडीएफसी बँक, की ज्याला आता 14-15% आजूबाजूचं वेटेज आहे, किंवा रिलायन्स इंडस्ट्रीज किंवा लार्सन अँड टुब्रो, ज्यांना 11% किंवा 5% वगैरे अशा टाईपचं वेटेज आहे. तर अशा हायएस्ट वेटेज असणाऱ्या शेअर्सची जर यादी केली, म्हणजे ज्या शेअर्सना 2%च्या पेक्षा जास्त वेटेज आहे, असे शेअर, म्हणजे थोडक्यात एखाद्या क्लासरूमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर फर्स्ट बेंचर्स, पहिले 1 किंवा 2 रांगांमध्ये बसणारी मुलं, अशी जर काढली तर ही सहसा रँक यांची एकदम हायेस्ट टॉपला अशी असते, आणि ते आपल्या अभ्यासामध्ये चमकणारी सगळी मंडळी असतात. तर अशीच आपल्याला निर्देशांकामधली मंडळी जी निवडायची आहेत, ती निफ्टी मधली ही हायएस्ट वेटेज वाली, आणि अगदी साधा ठोकताळा वापरायचा असला तर 2%च्या वरती ज्यांना वेटेज आहे अशा टाईपचे जर शेअर तुम्ही बाजूला काढले, तर या शेअरची संख्या फक्त 15 ते 16 एवढीच होते. आणि तुम्हाला ऐकताना गंमत वाटेल की या निर्देशांकामधल्या या, म्हणजे निफ्टीचं आपण स्पेसिफिक उदाहरण घेऊया, की निफ्टी मधलं या 15 किंवा 16 शेअर्सचं जे काही वेटेज आहे, यांचं एकत्रित वेटेज हे 70%च्या जवळपासचं आहे. म्हणजे 70% इंडेक्स वरती प्रभाव या 15 शेअर्सचा असतो, फक्त 15, 16, 17 मॅक्झिमम. आणि उरलेले जे आहेत की ज्यांना अगदी 0.30% किंवा 0.50% किंवा हार्डली 1% आजूबाजूचा असं वेटेज आहे, तर असे शेअर्स यांचं जो भाग असतो किंवा जे निफ्टी मूव्ह होतं त्यांच्यामुळे, तर यांची संख्या फक्त 30% उरते. आणि 70% वेटेज असलेले जे एकदम टॉप गेनर्स असे, म्हणजे टॉप वेटेज असलेले असे जर आपण निवडली मुलं, तर त्यांच्यामध्ये जर आपण इन्व्हेस्ट करत राहिलो, तर आपल्याला सहसा असं फार रेअरली बघायला मिळेल की कधी कधी आपल्याला नुकसान सहन करायला लागतं.
तर ते आपल्याला या शेअर्सच्या संगतीमध्ये जर राहिलो तर खूप कमी वेळेला असं उदाहरण येईल की जसं कोविड सारखं खूप मोठं किंवा सबप्राईम इश्यू जो 2008-9 साली समोर आलेला होता, तर त्या 2008-9 मधल्या सबप्राईम इश्यू सारखे जर मोठे इव्हेंट झाले तरच या शेअर्समध्ये आपल्याला पडझड बघायला मिळते आणि प्रपोर्शनेटली आपला पोर्टफोलिओ खाली आलाय हे बघायला मिळतं. अर्थात आता एक स्टडी असं सांगतो, म्हणजे जो तुम्ही पण करून बघायला हरकत नाही, तेवढी मेहनत आपण घ्यायला पाहिजे एवढं नक्की आहे, की हा स्टडी असं सांगतो की ज्या वेळेला असे मोठे क्रॅश येतात की ज्यांना खूप मोठी मंदी अशी समजली जाते, तर अशा मंदीमध्ये सुद्धा हे जे मी तुम्हाला 15-17 शेअर्स सांगितले, या शेअर्सचं व्हॅल्युएशन त्यांच्या तेजीतल्या व्हॅल्युएशन पेक्षा 30% पेक्षा जास्त खाली घसरलेलं नाहीये. तुम्हाला मी असं सांगत होतो की हे जे फ्रंट रनर्स आहेत किंवा ज्यांचं वजन निफ्टी निर्देशांकामध्ये 2% पेक्षा जास्त आहे, असे शेअर्स आपण पहिले निवडावेत. हे लेमॅनसाठी किंवा अगदी सगळ्या जणांनी पण फॉलो करायला हरकत नाही. हे फॉलो केल्याने याचा फायदा असा होतो की मार्केट कुठेही जाऊ दे, आणि मी तुम्हाला याचं उदाहरण देत होतो की सबप्राईम इश्यू ज्या वेळेला मोठा क्रॅश झालेला 2008-9 साली, मोठी मंदी आलेली होती, आणि त्याच्यानंतर आता कोविडमध्ये आपण बघितलं की या कोरोना काळामध्ये सुद्धा निफ्टी निर्देशांक किंवा सगळे जगभरातले निर्देशांक वाटेल तसे खाली आलेले होते. तर अशा वेळेस सुद्धा ही जी 70%ची बॅच आहे, ही बॅच त्यांच्या सार्वकालिक किंवा ते ज्या वेळेला निर्देशांक आता समजा 20,000च्या आजूबाजूला निफ्टी आहे, तर अशा टॉप लेवल पासून सुद्धा ते किती खाली घसरले असतील, तर ते जास्तीत जास्त त्यांच्यामधनं 30% फक्त वजावट झालेली होती त्यांच्या रेट पासून. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर जर आता आपण बघितलं तर 1,600 रुपयाच्या जवळपासचा साधारण एचडीएफसी बँकेचा भाव आहे. तर त्यावेळेला काय होऊ शकेल की समजा असा एखादा मोठा क्रॅश आला परत, आणि जर निफ्टी हा 10,000 पर्यंत समजा खाली आला, याच्यावर विश्वास बसत नाही लोकांना, पण प्रत्यक्ष ज्या वेळेला होतं त्याच वेळेला आपल्याला जाणवतं की निफ्टी एवढा खाली पडू शकतो. तर तो जर पुन्हा 10,000 पर्यंत जर खाली आला तर त्यावेळेला याचा भाव किती असेल, आता 1,600 चाललेला एचडीएफसीचा बँकेचा भाव किती असेल, तर त्याच्यातनं तुम्ही 30% वजा करा, एवढीच तुमच्या समोर रिस्क उभी राहते, आणि तुमचे 70% सेफ राहू शकतात. हे या 70% वेटेज असणाऱ्या शेअर्सच्या बाबतीमध्ये मी कॉन्फिडेंटली सांगू शकतो. हे तुम्ही पण स्वतः पडताळा याचा घेऊ शकता. थोडीशी मेहनत करायला लागते. जुने जे भाव तुम्हाला मिळतात आजकाल सगळीकडे, तर ते भाव काढायचे कुठून हे पण मी तुम्हाला सांगतो. तर लेमॅनच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की एकतर टॉप ब्रँड्स आपण सिलेक्ट करावे जे आपल्याला रेग्युलरली बघायला मिळतात. उदाहरणार्थ गाडीमध्ये मारुती, किंवा एखादे शर्ट्स वगैरे आपल्याला घ्यायचे असतील तर रेमंड सारखा समजा शर्ट, याला थोडक्यात असं म्हणता येईल, किंवा एखाद्या घराला रंग द्यायचा आहे आपल्याला, तर पहिलं नाव आपल्या समोर एशियन पेंट्सचं येतं. तर याला म्हणतात की लीडर्स आपण आपल्या बरोबर ठेवावे, बी विथ द ब्रँड्स किंवा बी विथ द लीडर्स असं. आणि दुसरं त्याच्याबरोबर मी तुम्हाला उदाहरण दिलं की निर्देशांक आजपर्यंत आपण पाहिलेला आहे की पडतो किंवा वाढतो हा निर्देशांक, त्याचे अंडरलाईंग ऍसेट अनेक वेळेला बदलले गेले, पण जे 2%च्या पेक्षा जास्त वेटेज असणारे शेअर्स आहेत, यांना हार्डली कधीतरी धक्का लागलेला आहे, आणि अशा शेअर्सची संख्या फक्त 15 ते 17 आहे. आणि हे 15 ते 17 शेअर्स मध्ये जर त्यांच्या पडझडीनुसार किंवा त्यांच्या वाढीनुसार आपण रोटेट करत राहिलो, तर असं म्हटलं जातं की निर्देशांकामधल्या शेअर्समध्ये जर तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट केलीत, तर तरी सुद्धा तुमचा पोर्टफोलिओ हा कंटिन्युअस वाढलेला तुम्हाला दिसतो, पण तो बाकीचे जे काही मिड कॅप वाले म्युच्युअल फंड किंवा त्या टाईपचा पोर्टफोलिओ असेल तर त्याला बीट करू शकत नाही. पण अशा पोर्टफोलिओला जरी बीट करायचं असलं तरी सुद्धा ज्या वेळेला एक रोटेशन असतं, तर तसं रोटेशन तुम्ही शेअर्समध्ये या 15 शेअर्समध्ये करत गेलात की थोडीशी तेजी आली की विकायचे काही पार्ट, त्याच्यातला 100 शेअर असतील तर एक 10-20-30 विकायचे, आणि पुन्हा तो जसा जसा खाली पडेल तसं 2 किंवा 3%च्या फरकाने पुन्हा अॅक्युमुलेट करत राहायचे. हे जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळालेले दिसतील. हे सेलिंग करताना आणि शेअर्स खाली जाताना आपण पिरॅमिड तंत्राचा सुद्धा वापर करू शकतो. पिरॅमिड तंत्राचा वापर कसा करायचा हे थोडक्यात सांगतो की सुरुवातीला समजा तुम्ही एखाद्या कंपनीचा एक शेअर खरेदी केलात, आणि 3%च्या खाली पुन्हा एकदा मी ऍव्हरेज करेन, एचडीएफसी बँक, लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस, टीसीएस, रिलायन्स, अशा बाबतीमध्ये आपण जास्त विचार करण्याची गरज नसते. एनएससी किंवा बीएससी किंवा ज्या एक्सचेंजेसनी ठोकताळे लावलेले आहेत, या ठोकताळ्यांच्या पॅरामीटर्स मध्ये हे शेअर बसतात, म्हणून त्यांना एवढं वेटेज दिलेलं असतं एक्सचेंजेसनी.
तर अशा शेअर्समध्ये ज्या ज्या वेळेला ते 3% खाली येतील त्यावेळेला मी सुरुवातीला समजा एक शेअर घेतला आणि तो 3% खाली आला, तर पुढच्या वेळेला घेताना 2 शेअर खरेदी करायचे. त्याच्या पुढे जर अजून तो खाली गेला तर आधीच्या पेक्षा दुप्पट म्हणजे 8 शेअर खाली करायचे, खरेदी करायचे. आणि जर अजून खाली गेला तर आपण 16 शेअर खरेदी करायचे. अ, याला टेक्निकल टर्म्स मध्ये काय म्हणतात असं आपण खोलात जाण्याची गरज नाहीये. फक्त मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष ठेवा. डोळ्यासमोर एक पिरामिड आणा आणि या पिरामिड तंत्राने जर तुम्ही ऍव्हरेजिंग या शेअर्स मध्ये करत गेलात तर मला नाही वाटत की शेअर्स मध्ये जे नुकसान होतं असं म्हणून भारतातली किंवा जवळपास जगभरामध्ये पण तशीच संख्या असू शकेल. थोडंफार ऍडव्हान्स देशांमधलं जर सोडलं प्रमाण तर आपल्या देशामध्ये आपण बघतो की 85 ते 90% लोक आज सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये एंट्री नाहीये त्यांची. तर अशी लोक दूर राहतात, ते या ऍसेट पासून घाबरतात, कारण नुकसानीची म्हणजे कॅपिटल मधनं पण काही भाग आपला जाऊ शकेल अशी नुकसानीची शक्यता त्यांना वाटत असते, म्हणून ते दूर राहतात. पण मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही ट्रेड करत गेलात आणि या पिरामिड पद्धतीने जर तुम्ही शेअर्सची खरेदी किंवा विकताना एक्झॅक्ट ह्याच्या अपोजिट की पहिल्यांदा विकताना एक विकला, त्याच्यानंतर वरती जसा 2 किंवा 3% वाढला तर त्यावेळेला दोन विकले, आणि त्याच्यानंतर अजून थोडासा वाढल्यानंतर तुम्ही समजा 5 किंवा 6 विकलेत समजा आधीच्या संख्येच्या दुप्पट. तर तुम्हाला असं लक्षात येईल की हायर प्राइसला तुमची हायर क्वांटिटी सेल होते, त्याच्यामुळे तुमचा नफा साठतोय. आणि लोअर ज्या वेळेला भाव जातोय त्यावेळेला तुमची हायएस्ट क्वांटिटी खरेदी होते. तर त्याच्यामुळे तुम्हाला कॉस्ट एव्हरेजिंग हे खूप खालच्या रेटला, खूप खालच्या लेवलला खरेदी करायला मिळालेली आहे. आणि विश्वास ठेवा किंवा तुम्ही प्रयोग हा करून बघा की निफ्टीचा कालचा बंद समजा 19,000च्या घरामध्ये आहे आणि प्रत्येक 500 पॉईंट खाली, म्हणजेच जर पर्सेंटेज टर्म्स मध्ये बघायला गेलं तर 3% खाली असं जर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन केलं मॅथमॅटिकली, उत्साह तुम्ही जर दाखवला तरच या धंद्यामध्ये यशस्वी होऊ शकता. तर ज्या वेळेला तुम्ही 600 पॉईंट म्हणजे 19,000च्या 3% साधारण, तर 600 पॉईंट खाली ज्या वेळेला मार्केट पडत होतं, ते मार्केट खाली जर गेलं तर 600 पॉईंट खाली पडल्यानंतर ह्या सगळ्या निफ्टीच्या 15 मी जे शेअर्स तुम्हाला सांगितले या शेअरचा भाव कुठे असेल हे तुम्हाला मागच्या रेकॉर्ड मधनं मिळू शकतं. आणि एक एक्सेल शीट बनवून बघा की 19,500 आता चाललेलं, ते 19,500 मधनं 600 वजा केले की 18,900, 18,900 मधनं 600 वजा केले की 18,300. तर या 18,300च्या लेवलला एचडीएफसीचा बँकेचा भाव साधारण किती होता, तर पुढच्या वेळेला पण तो 18,300 निफ्टी जर गेला तर तो तिथे त्याच्या जवळपास जाणार आहे एवढं नक्की. असा प्रत्येक शेअर त्याच्या जवळपास जाऊ शकतो. तर म्हणून तुम्ही जर एक एक्सेल शीट तयार केलं की 18,300 असताना जुन्या रेकॉर्ड प्रमाणे ते किती होते, आणि जर मी सांगितलेल्या पिरामिड पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला दिसू शकेल की 18,300ला तुमचे समजा 16 शेअर खरेदी झालेले असतील तर थोडस निफ्टीने एक 300-400 पॉईंटची, कसं होतं 2,000 पॉईंट निफ्टी जर पडला किंवा 1,000-1,500 पॉईंट पडला तर हार्डली एक 300-400 पॉईंटची एक रॅली अपवर्ड साईडला तरी बघायला मिळते एवढं नक्की आहे. ओव्हरसोल्ड मार्केट नंतर ते पुन्हा रिकव्हर होतच असं अनेक वेळेला बघायला मिळतं, त्याच्याविषयी पुन्हा बोलूया कधीतरी. तर ही अशी छोटीशी अशी तेजीची झुळूक जरी आली तरी सुद्धा तुम्हाला असं लक्षात येईल की तुमचा पोर्टफोलिओ हा इमिजिएटली ब्रेक इव्हन लेवलला आलेला आहे. म्हणजे लॉस सगळा वाईप ऑफ होऊन तुमचे जेवढे तुम्ही पैसे टाकलेले होते ते कॅपिटल तुम्हाला पुन्हा एकदा त्या लेवलला आलेलं आहे असं दिसायला मिळेल, बघायला मिळेल. आणि नंतर थोडीसा अजून तो वरती गेला त्याच्यानंतर तुमचा पोर्टफोलिओ हा 3-4%च्या पेक्षा जास्त वाढलेला असेल हे तुमच्या लक्षात येईल. ही झाली दुसरी पद्धत. जसं बी विथ द ब्रँड हे पहिलं त्याच्यामधलं तत्व. त्याच्यानंतर निर्देशांकामधले टॉप सगळे वेटेज असणारे शेअर्स जे मी तुम्हाला सांगितलं 2%च्या वरचे सिलेक्ट करा सगळे, ते पिरामिड पद्धतीने खरेदी करा. या ठोकताळे जर तुम्ही फॉलो केलेत आणि जास्त कुठलीही मेहनत घ्यायची नाहीये असं जर आपल्याला ठरवलं तरी तुमच्या लक्षात येईल की या साध्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न्स मिळत आहेत. आणि जे आपलं जे तत्व असतं की बँकेच्या पेक्षा किमान अपेक्षा असते की 10-12% तरी आपल्याला शेअर मार्केट मधनं मिळावेत, तर हे खात्रीने मिळू शकतात हे मी तुम्हाला सांगतो. आणि याच्यामध्ये रिस्क किती आहे तर जुन्या रेकॉर्डनुसार याच्यामध्ये त्यांच्या सार्वकालिक उच्चांकापेक्षा सुद्धा जास्तीत जास्त रिस्क 30 ते 35%च्या पेक्षा खाली हे जात नाहीत असं जुनं रेकॉर्ड सांगतं. याच्या पुढे तसंच होईल याबद्दल विश्वास ठेवायला हरकत नाही या पर्टिक्युलरली 15-17 स्टॉकच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर एक तिसरं पॅरामीटर मी तुम्हाला असं सुचवतो जे अगदी लेमॅन किंवा ज्यांना जास्त काही याच्यामध्ये
इंटरेस्ट घ्यायचा नाहीये समजा, पण शेअर मार्केटमध्ये तर खातं उघडायचंय, थोडंसं ट्रेडिंग करायचंय, जमलं तर इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने करायची, एक पोर्टफोलिओ क्रिएट करायचा आहे. तर कुठलाही शेअर कोणी सुचवला किंवा तुमच्या बघण्यामध्ये आला किंवा तुम्ही ऐकलात समजा कुठेही, तर साधं गुगलमध्ये जा, त्या कंपनीचं नाव टाका. हा प्रयोग तुम्ही आता तुमच्याकडे एखादं दुसरं डिव्हाइस असेल तर तिथे करून बघू शकता. तर तिथे तुम्ही त्या कंपनीचं नाव टाका आणि समजा XYZ शेअर प्राइस असं तुम्ही फक्त तिथे टाईप करा. उदाहरणार्थ रिलायन्स शेअर प्राइस असं जर तुम्ही टाईप केलं तर त्या शेअरचा त्या एका दिवसाचा ग्राफ तिथे समोर तुम्हाला आलेला दिसतो. तो ग्राफ आल्यानंतर तुम्ही 3 महिन्याचा किंवा 6 महिन्याची तिथे सोय केलेली असते की तुम्ही तो ग्राफ बघू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही 1 वर्षभराचा ग्राफ लावून बघा, त्याच्यानंतर 5 वर्षाचा ग्राफ समोर लावून बघा. आणि पूर्ण म्हणजे त्याचा लाईफ स्पॅन जेवढा अवेलेबल आहे, साधारण 2000 सालापासूनचे प्राइसेस तिथे समोर गुगल मध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर त्याचा ग्राफ तुम्ही लावून बघा, तर त्या शेअरचा ट्रेंड कसा चाललेला आहे हा तुमच्या लक्षात येईल. एखाद्या शेअरचा तुम्हाला जर नुसता डोंगर बघायला मिळत असेल आणि डोंगराच्या वरती अगदी आपण असू आणि तो शेअर तुमच्या नजरेमध्ये आला, तर एवढ्या टॉपला आपण तो खरेदी करायचा का, हा प्रश्न पहिले स्वतःला विचारून बघा. आणि एखादा शेअर समजा कंटिन्युअस डाऊनवर्डच जातोय आणि तो अजूनही उतरणीचाच चालू आहे, त्याची उतरण अजून तो थांबलेला नाही, कुठे स्थिर झालेला नाहीये, तर अशा वेळेला तो शेअर खरेदी करायचा का, हाही प्रश्न तुम्ही विचारून बघू शकता स्वतःला. आणि प्रिफरेबल ज्यांना शॉर्ट टर्म मध्ये इंटरेस्ट असतो, तर अशा काही कंपन्या आहेत की ज्या आपल्या पर्टिक्युलर रेंजमध्ये फक्त फिरत असतात. कधीही तुम्हाला त्या शेअरची समजा ओळख झाली आणि 1 2 वर्ष तुम्ही तो शेअर ट्रॅक केला आणि समजा 1 1.5 वर्षानंतर तुम्हाला कोणीतरी अगदी केव्हाही म्हणजे तुम्ही कुठल्या तरी कामात गडलेले आहात आणि त्यावेळेला जरी तुम्हाला एखाद्याने त्या शेअरची किंमत विचारली, तरी सुद्धा तुम्ही हे खात्रीने सांगू शकता की हा XYZ शेअर ना हा 200 रुपयाच्या खाली गेलेला नसेल आणि 300 रुपयाच्या वरती वाढलेला नसेल. तर असे जे अगदी नॅरो रेंजमध्ये फिरणारे शेअर्स असतात, तर हे शेअर एकदा त्यांची नॅरो रेंज लक्षात आली की त्यांच्या लोएस्ट बॉटमला तुम्ही खरेदी करू शकता आणि त्याच्या थोडंसं टॉप जवळ तो गेल्यानंतर तुम्ही ते विकू शकता. त्याच्यानंतर अजून एक दुसरा सेक्टरल लीडर्स म्हणजे तुम्ही अगदी तुम्हाला माहिती काही नाहीये स्टॉक मार्केट मधली, मी जेवढं तुम्हाला सांगितलंय आतापर्यंत तेवढंही करून बघायची समजा इच्छा नाहीये. तर मी जसं अ, काही अगदीच तरुण मुलं आहेत तर त्यांना सुचवतो, त्यांचे प्रश्न असतात की शेअर्स मी कुठले घेऊ. तर अशा मुलांना मी जे काही सुचवतो, तर त्यांना मी असं सांगतो की तुम्ही पहिले सेक्टर्सची यादी लिहून काढा तुमच्या एखाद्या वहीमध्ये किंवा एक्सेल शीटमध्ये कॉम्प्युटरवरती. तर ती सेक्टरची यादी त्यांनी लिहून काढली, तर त्या सेक्टर्स मधले पहिले 3 नावं कुठली आहेत लीडिंग, याचा तुम्ही शोध घ्या, हे मी त्यांना दुसरं सांगतो. उदाहरणार्थ सेक्टर्स आहेत आपल्या इथले पॉप्युलर, समजा की एक केमिकल सेक्टर आहे, टेलिकॉम सेक्टर आहे, वस्त्र उद्योगामधलं सेक्टर आहे, IT मधलं सेक्टर आहे, बँकेचं सेक्टर आहे जी आपल्याला रोज सगळीकडे उपयोगी पडत असतं. नंतर ऑटोमोबाईल मधलं सेक्टर आहे. आता या सेक्टर्स मधले 3 कंपन्या, 3 लीडिंग कंपन्या, त्यांची नावं आपल्याला लिहून काढायची आहेत प्रत्येक सेक्टर मधली. आता त्याच्यामध्ये पण बायफर्गेशन आपल्याला असं करायचंय की समजा तुम्ही बँकेचं नाव लिहिलं, तर बँकेमध्ये सुद्धा प्रायव्हेट बँकिंग आणि पब्लिक सेक्टर युनिट्स बँकिंग असे 2 प्रकार येतात त्याच्यामध्ये. तर त्याची पण नावं तुम्हाला लिहून काढायची आहेत आणि त्या प्रायव्हेट सेक्टर मधले टॉप 3 नावं कुठली आणि पब्लिक सेक्टर बँकेमधली टॉप 3 नावं कुठली ही लिहून काढायची आहेत. असं जरी तुम्ही सेक्टरल लीडर्स तुमच्याकडे जरी करून ठेवले, तरी सुद्धा तुमच्याकडे कॉम्बिनेशन हे टॉप ब्रँडचं झालेलं असतं. आणि तुमच्या लक्षात येईल की या 25 30 40 कंपन्या तुमच्याकडे जमतात, कारण 30 ते 40 सेक्टर आपल्याकडे ऍक्टिव्ह नक्कीच आहेत. तर ही 30 ते 40 सेक्टर ज्या वेळेला तुमच्याकडे येतात, ही ब्रँड नावं तुमच्याकडे येतात सेक्टरल लीडर्सची, ती जरी तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत गेलात तरी सुद्धा या 25 30 वर्षे वयाच्या मुलांना असं लक्षात येईल काही वर्षांनी की त्यांचा पोर्टफोलिओ मिड कॅप आणि फ्रंट लीडर्स अशा सगळ्यांचं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये झालेलं असल्यामुळे त्यांचं हे जे संपूर्ण पोर्टफोलिओ व्हॅल्युएशन आहे, हे काही वर्षांनी खूप वरती वाढलेलं दिसलेलं असेल. तर हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. आता पराग सर नमस्कार. मी नीरज वझे. नमस्कार, बोला. पराग सर, जी पहिली यादी तुम्ही म्हणलात 17 18 शेअर्सची,
हम्म. ती परत एकदा शेअर करू शकाल का? ऍक्च्युली मी थोडा लेट झालो होतो जॉईन करायला. ओके, नक्की. मी तुम्हाला ते स्क्रीनवरती पण दाखवायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही इथे बघू शकताय, जे कॉलम आहे तिथे क्लोज 6 ऑक्टोबरचा दिलेला आहे. पर्सेंटेज ऑफ चेंज त्यांनी दिलेला आहे. अर्धा टक्का अडाणी एंटरप्राइजेस वर गेलाय आणि एशियन पेंट 0.3% खाली आलाय. त्याच्या पुढचं जे आहे ते वेटेज WT त्यांनी लिहिलेलं आहे. हे वेटेज आहे. मी जे आता पहिल्या आपल्या भागामध्ये जे सांगितलं, हे प्रत्येक शेअरचं निफ्टी निर्देशांकातलं किंवा सेन्सेक्स निर्देशांकातलं वेटेज त्यांनी समोर दिलेलं आहे. तर या वेटेजमध्ये तुम्ही बघा, अडानी एंटरप्राइजेसला 1% वेटेज आहे, एशियन पेंटला 1.7% वेटेज आहे, ऍक्सिस बँकेला 3.2% वेटेज आहे. तर असे जर तुम्ही वेटेज, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यांना 2%च्या पेक्षा जास्त किंवा 2%च्या आजूबाजूचं वेटेज आहे, अशा प्रकारचे जर तुम्ही स्टॉक समोर काढलेत तर, आणि हे शेअर फक्त खरेदी केलेत किंवा हे शेअर किती आहेत याची जर तुम्ही संख्या घेतलीत, तर हे कॅल्क्युलेशन मी जे पद्धतीने केलेलं आहे, हे हार्डली 15 किंवा 17 शेअर्स तुमच्या समोर येतात. हे शेअर तुम्हाला कदाचित लक्षात आले असतील. एशियन पेंट तुम्ही निवडू शकता, कारण 2%च्या जवळपासचं वेटेज आहे त्याला, 1.7%. ऍक्सिस बँक 3%, बजाज फायनान्स हा 2.5%. पुढचा बजाज फिन्सर्व सोडून द्या, भारती एअरटेलला जवळपास 3%, त्याच्यानंतर एचडीएफसी बँकेला 10.5%, 7% आयसीआयसीआय बँकेला, 6% इन्फोसिसला. असे 2%च्या वरचे जर तुम्ही कलेक्ट केले तर हे हार्डली 15 किंवा 17 स्टॉक होतात. तुम्हाला लक्ष ठेवायला अतिशय सोपे आणि सगळे सेक्टरल लीडर्स आहेत, प्रत्येकाचं सेक्टर वेगळं वेगळं आहे. नंतर क्रूड ऑइलच्या प्राइसेस जर वरती आल्या तर त्याचा फायदा कोणाला होणार आहे, तर त्याच्या वरची उत्तरं मी बघितली की रिलायन्स आणि ओएनजीसीला त्याचा फायदा होईल. पण हे शेअर वाढलेले असताना तुम्ही कदाचित विकाल किंवा विकू नाही शकणार, पण त्याचाच ऍडव्हर्स इफेक्ट हा आपल्या, जो मी तुम्हाला पोर्टफोलिओ तयार करायला सांगितलं त्याच्यापैकी एशियन पेंट वरती नक्की होऊ शकतो. 1.7% त्याला वेटेज आहे आणि क्रूड ऑइल त्याचं मेन इनपुट रॉ मटेरियल असल्यामुळे एशियन पेंटच्या किमती नक्की खाली आलेल्या तुम्हाला सापडतील. तर त्याच्यामुळे ही बेस्ट वेळ असेल एशियन पेंट अॅक्युम्युलेट करण्याची. तो कसा अॅक्युम्युलेट करायचा आणि कुठल्या लेवलला घ्यायचा, हे कुठलाही क्लास न लावता, कुठलीही पुस्तकं न वापरता, आपला आळस असतो, वेळ मिळत नाही, असे नाना गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर या सगळ्या गोष्टींना आपण अवॉइड करूया आणि फक्त सिंपल एखाद्या लेमॅनला सुद्धा जास्त वेळ न घालवता त्याच्यामध्ये, कारण शेअर मार्केटमध्ये करिअर करणं आणि पैसा मिळवणं हे सगळ्यांचं उद्दिष्ट नसतं. आणि दुसरा अनुभव मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की जे सगळेजण क्लासेस वगैरे करत असतात किंवा खूप वेळ घालवत असतात स्टॉक मार्केटच्या बाबतीमध्ये, तर त्यांना एक माझं असं सांगणं आहे, थोडासा हा विषय बाजूला पडेल पण ते अपडेट देणं मला गरजेचं वाटलं, आता विषय निघालाय म्हणून. तर ते अपडेट पहिले देतो की तुम्ही विचारात घ्या, तुम्हाला सारदा आता क्लायमेट चेंजचा सर्दी खोकला झालेला आहे समजा, तर ही साथ आता सगळीकडे बघायला मिळते. तर हे क्लायमेट आता चेंज होताना साध्या सर्दी खोकल्यासाठी आपण पहिले घरगुती उपचार करतो किंवा एखाद्या आपल्या फॅमिली फिजिशियनकडे जातो आणि त्याच्याकडनं सर्दी खोकल्याचे औषधं घेतो. तुम्हाला माहिती असतं की 2-4 दिवस, हार्डली एखादं आठवड्यामध्ये आपल्याला याच्यामधनं उतार मिळणार आहे. हा काही मोठा सिरियस इश्यू नाहीये. पण हे ज्या वेळेला एखाद्या मोठ्या रोगाकडे काहीतरी लक्षणं आढळलेली आहेत तुम्हाला, तर नक्कीच तुम्ही एखाद्या कन्सल्टंटला त्याच्याकडे जाता, त्याचे विचार तुम्ही घेता. नॅचरली त्यांच्या फीज वगैरे या भरपूर असतात आणि त्यांची गरज असते. रोगाप्रमाणे तुम्ही त्यांचे जे स्पेशालिस्ट असतात ते बदलत राहतात आणि एखाद्या साध्या सर्दी खोकल्यासाठी तुम्ही तुमच्या फॅमिली फिजिशियनलाच कन्सल्ट करत असता. हे उदाहरण देण्याचं कारण असं की एखाद्याचा पोर्टफोलिओ 10-20-30 हजाराच्या आजूबाजूचा आहे समजा, फॉर एक्झाम्पल 50 हजाराच्या आजूबाजूला, तर असं नाहीये की त्यांनी शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची नाही, पण आपली इन्व्हेस्टमेंट किती, आपलं कॅपिटल किती आणि आपण किती वेळ याच्यासाठी घालवतोय आणि किती वेळानंतर आपण याच्यामध्ये घालवल्यानंतर आपल्याला नफा किती होणार आहे, तर याचं इक्वेशन कुठेतरी मॅच झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि दुसरं एक तुम्हाला सांगून ठेवतो की असं नाहीये की तुम्ही आज 30 हजार किंवा 50 हजार इन्व्हेस्ट केले म्हणजे याचा अर्थ तुम्ही पुढे 5 लाख इन्व्हेस्ट करणारच नाही. तर असं नाहीये. तर त्याच्यासाठी तुम्ही आधीपासून जर प्रिपेअर्ड राहायला गेलात, तर ज्यावेळेला खरोखर तुम्ही 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करायला जाल, तोपर्यंत ऍज अ डिसिप्लिन 30 हजार रुपये कॅपिटल असताना आणि ते इन्व्हेस्ट केलेलं असताना तुम्ही जर जे काही शिकत गेलात, त्याची जर तुम्ही रिपिटेशन केली नाही, तुम्ही जर त्याचा सराव केला नाही, तर तुम्ही जे काही शिकलेला आहात हे मागे पडतं आणि पुन्हा ते जे काही शिकलेलं आहात आणि त्याच्यासाठी जो वेळ आणि पैसा तुम्ही खर्च केलेला आहे, हा पुन्हा खर्च करण्याची तुमची मानसिक तयारी होत नाही.
आणि ज्यावेळेला खरोखर 5 लाख रुपये तुमच्याकडे कॅपिटल इन्व्हेस्टेबल येतं, तर त्यावेळेला तुम्हाला पुन्हा एकदा ते सगळं रिकॉल करायला लागतं की आपण काय शिकलो होतो, आणि मग रिफ्रेशर कोर्सेस तुम्हाला जॉईन करण्याची वेळ येते. हे असं घडत आलेलं आहे आणि बऱ्याच जणांनी माझ्याबरोबर शेअर केलेलं आहे, म्हणून हा एक अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केला. तर त्याच्यामुळे जसा रोग तसा डॉक्टर, तर तसं जेवढं कॅपिटल तेवढी आपली त्याच्या मागची संपूर्ण इन्व्हेस्टमेंट, मग ती वेळेची असू दे आणि कुठल्या तरी एखाद्या मोठ्या खर्चाची असू दे, हे माझं व्यक्तिगत मत आहे. बाकी चॉईस तुमचा आहे. तर मी तुम्हाला असं सांगत होतो की एखाद्याला जर अगदी 25-30 हजार रुपये किंवा एखाद्या लेमॅनला अगदी नॉमिनल कॅपिटल इन्व्हेस्ट करायचंय आणि प्रत्येक टप्प्यावरती ते त्याला इन्व्हेस्ट करायचंय, तर बी विथ द ब्रँड्स किंवा जे आपले सेक्टरल लीडर्स आहेत किंवा जे निफ्टी निर्देशांकामधले, कारण कसं असतं, निफ्टी खाली येतो, निफ्टी वरती जातो. प्रपोर्शनेटली हे जे 70% वेटेज असणारे स्टॉक, 2%च्या वरती वेटेज असलेले, हे मी तुम्हाला सांगितले. तर हे शेअर्स ज्या वेळेला तुम्ही खरेदी करता, तर त्यावेळेला 99.99% वेळेला असं होतं की याच्यातले बरेचसे शेअर हे तुम्हाला वाढलेले दिसतात, मार्केट वरती जातं त्यावेळेला, आणि विकलेले नसले तर याच्यापैकी बरेचसे शेअर तुम्हाला खाली आलेले दिसतात. तुम्ही जर एक 400 ते 600 पॉईंटचं जर सायकल बनवलं, की प्रत्येक 600 पॉईंट खाली मी खरेदी करत जाईल, हे संपूर्ण 70%चं पॅकेज 50-50 हजार रुपये लावून, आणि प्रत्येक 600 पॉईंटच्या वरती मी त्यातला कमीत कमी निम्मा पोर्शन तरी विकत जाईल, तरी सुद्धा तुम्ही हे एक्सेल शीट बनवा. 19,000 निफ्टी असताना या कंपन्यांचे काय भाव होते, 18,400 असताना या कंपन्यांचे भाव काय होते, 17,800 असताना या कंपन्यांचे भाव काय होते, हे एका एक्सेल शीट मध्ये लिहायचं. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या पिरॅमिड पद्धतीने आधी 19,600 ला तुम्ही 50,000 इन्व्हेस्ट केलेत, त्याच्यानंतर 19,000 निफ्टी झाल्यानंतर तुम्ही 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत, आणि त्याच्यानंतर अजून 600 पॉईंट खाली घसरल्यानंतर त्या लेवलला तुम्ही साधारण 2 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेत. आणि हे 2 लाख रुपये तुम्हाला अलोकेट करायचे आहेत. हे लक्षात घ्या, ही टर्म खूप महत्वाची आहे. 2 लाख रुपये तुम्हाला अलोकेट करायचे आहेत या प्रत्येकाच्या वेटेज नुसार. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर 1.7% वेटेज हे एशियन पेंटला आहे. तर 2 लाख रुपये डिवायडेड बाय 1.7% ही जी रक्कम आली, या रकमेला त्या दिवसाच्या क्लोजिंग प्राइसने भागायचं. तर समोर जेवढी क्वांटिटी येईल, तेवढ्या क्वांटिटीचे शेअर तुम्हाला त्या लेवलला खरेदी करायचे आहेत. नसेल लक्षात आलं तर मी परत एकदा सांगतो. एचडीएफसी बँकेचा वेटेज आहे 10%. तुम्ही इथे बघू शकता, एचडीएफसी बँकेच्या समोर 10.5%चं वेटेज आहे. एखाद्याला 1 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत आणि मी सांगितलेल्या पद्धतीने त्याला पोर्टफोलिओ तयार करायचा आहे, तर 1 लाखाच्या 10.5 10.5% फक्त त्याला एचडीएफसी बँकेमध्ये अलोकेट करायचे आहेत. म्हणजे ही रक्कम 10,500 रुपये होते फक्त. परवाचा बंद आहे 1,534 रुपयाचा, म्हणजे 10,500 डिवायडेड बाय 1,534 रुपये, ही जी रक्कम आली, या रकमेमध्ये त्याला त्याची इन्व्हेस्टमेंट करायची आहे. म्हणजे साधारण 6 किंवा मॅक्झिमम 7 शेअर फक्त त्याला एचडीएफसी बँकेचे घ्यायचे आहेत. आणि ज्यांना कमी वेटेज आहे, उदाहरणार्थ एशियन पेंट हा 1.7%चा, म्हणजे फक्त 1,700 रुपये त्याला एशियन पेंट मध्ये घालायचे आहेत. तर याच्यामध्ये एक सुद्धा शेअर एशियन पेंटचा बसत नाही. त्याच्यासाठी त्याला वाटलं तर तो थोडंसं कॅपिटल टाकून फक्त एक शेअर एशियन पेंटचा घेऊ शकतो. या पद्धतीने त्याला पोर्टफोलिओ तयार करायचा आहे. आता मी जे आधी सांगितलेलं होतं तुम्हाला, तर त्याप्रमाणे फक्त आपण गुगलवर जाऊया आणि अजून एक साईट तुम्हाला दाखवतो. त्या गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला हे कसं बघता येईल, एवढं फक्त मी तुम्हाला दाखवतो. गुगल आहे समोर, तुमच्या दिसतंय सगळ्यांना? हा, आता दिसतंय. ओके. येस. या मी आधी सांगितल्याप्रमाणे, आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे, तुम्हाला फक्त शेअरचं कंपनीचं नाव टाईप करायचंय. जसं आता समजा एचडीएफसी बँकेचं उदाहरण घेऊया. एचडीएफसी बँक शेअर प्राइस हे समोरच येतं तुमच्या. हे टाकल्यानंतर तुमच्या समोर एक ग्राफ ओपन झालेला आहे. तुमचं टेक्निकल नॉलेज फार असू दे किंवा नसू दे, ऍट ग्लान्स तुम्हाला असं दिसतंय, हा एका दिवसातला ग्राफ आहे शुक्रवारचा. ऍट ग्लान्स तुम्हाला दिसतंय की तो 1,535 ला आला आणि तो तिकडनं पुन्हा वरती रिकव्हर झाला. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधीच्या मीटिंग मध्ये 5 डेजचा तुम्हाला ग्राफ बघायचा आहे. 5 दिवसांचा जर त्याची तब्येत बघितली तर 1,507 पर्यंत तो मॅक्झिमम खाली आलेला होता 4 ऑक्टोबरला, आणि तिकडनं तो वरती गेलाय 1,550 पर्यंत. या लेवल तुमच्या डोक्यामध्ये ऑटोमॅटिक रजिस्टर झालेले असतात, याच्यावर विश्वास ठेवा. त्याच्या पुढे जा, मंथली त्याचं काय त्यांनी केलेलं आहे हे बघा. इथे तुम्हाला दिसेल की 1,661 पर्यंत तो वरती गेला होता आणि 3 ऑक्टोबरला 1,508 पर्यंत तो खाली आलेला होता. त्याच्या पुढे जा, 1 वर्षाचा तुम्ही ग्राफ बघा.
एक वर्षामध्ये त्यांनी काय केलेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. मी हे फार काही कौशल्याचं काम करतोय असं नाहीये, हे कोणालाही इझिली बघू शकताय. आता माझ्या बरोबर बघत असताना तुम्ही तुमचा स्क्रीन जरी ओपन केलात, मी सांगितलं टाईप केलं त्याच्याप्रमाणे, तरी सुद्धा तुम्हाला हे सेम बघता येईल. एक वर्षभराचा तुम्ही जर ग्राफ बघितला तर तुमच्या सहज लक्षात येते की 1661 हा त्याचा वर्षभरामधला तसा दिसतोय की इथनं तो खाली पडायला त्यांनी सुरुवात झाली आहे, पण इथे त्याला असंच झालेलं असताना मागच्या वेळेला 1578 तो कुठेतरी थांबला होता, म्हणजे 1570च्या जवळपास तो थांबला होता. आणि असं त्यांनी रिपीटेडली केलेलं आहे पूर्ण वर्षभराच्या ग्राफमध्ये, असं तुमच्या लक्षात येईल. हे बघा, ही लेवल माझा आता कर्सर मूव्ह होतोय तिथे 1600ची लेवल आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 1570, त्याच्यानंतर पुन्हा 1590, त्याच्यानंतर पुन्हा जो खाली आला तो इकडनं वरती जात नव्हता, ती ही लेवल आहे. ही आहे 1507ची लेवल किंवा 1514ची लेवल. म्हणून तुमच्या लक्षात असं येईल की हा जो 1500चा जर लाईन इथे ऑटोमॅटिक रेडीली मारलेली दिसते, किंवा तुम्ही साध्या स्केलचा किंवा अगदी वहीच्या पुठ्ठ्याचा वापर करून तुम्ही तो जर लावला तिथे स्क्रीनवरती, तर तुमच्या लक्षात येईल की 1500च्या खाली तो पूर्ण वर्षभरामध्ये गेलेला नाहीये. आणि एक लक्षात घ्या की आधीचे जे सपोर्ट असतात, तर भाव त्याच्या खाली गेला तर ते रेजिस्टन्स होतात त्या शेअरसाठी, आणि एक्झॅक्ट व्हायचा वरचा. तर त्याच्यामुळे जर शेअर इकडनं वाढायला सुरुवात झाली, जसं आता थोडीशी ग्रोथ त्याच्यामध्ये दिसतेय, तर पुढचा रेजिस्टन्स ह्या टेक्निकल लँग्वेज मध्ये कुठला असतो, तर हे तुम्हाला सहज इथे बघता येईल की 1570ला तो जाऊन धडकणारच. हे त्यांनी रिपीटेडली याच्या आधी पूर्ण वर्षभरामध्ये केलेलं आहे, आणि ते यावेळेला पण होईल याच्याबद्दल खात्री बाळगा. आता त्याच्या पुढचा प्रश्न असा नक्की येतो की 1500ला हा शेअर इथे होता, तर तिथे आपण जर खरेदी केलेली असेल किंवा प्रत्येक टप्प्यावरती आपण जर खरेदी केलेली असेल, तर 1570ला आपले विकायचे राहिले आणि तिकडनं तो पुन्हा खाली पडला, तर मग तो पुढे कुठे जाईल? तर मग आपण याच्यासाठी 5 वर्षाचा त्याचा पुढचा ग्राफ जर ओपन केला, तर तुम्हाला असं दिसतंय की 1400ला तो 2021 किंवा त्याच्याही अगोदर तुम्ही बघा, 2020 सालापासून तो 1440च्या खाली काही गेलेला दिसत नाहीये. म्हणजे 1400ची लेवल ही त्यांनी गेले 3 वर्षभर झाले तोडलेली नाहीये, म्हणजे ही अतिशय सेफेस्ट लेवल असणार आहे. म्हणजे या लेवलला तर मी म्हणतो की एफडी तुमच्या जेवढ्या असतील, तर ह्या सगळ्या एफडी तोडायच्या, आणि एचडीएफसी बँक जर 1400च्या जवळपास तुम्हाला कॅच करता आला, तर याच्यावर विश्वास ठेवायचा की पुन्हा एकदा तो 1600 जाणारच किंवा तो न्यू हाय बनवणारच, जो इथे तुम्हाला 5 वर्षाच्या ग्राफमध्ये बघायला मिळतोय 1700च्या जवळपास. किंवा त्याच्याही पुढे त्यांनी बरेच वेळेला तो अटेम्प्ट केलेला आहे, 1687, 1690 असं, किंवा 1700 थोडसा. आणि हे जर तुम्ही मॅक्स वरती क्लिक केलं, तर मग हा पूर्ण त्याचा जीवन प्रवास 2000 सालापासूनचा तुम्हाला बघायला मिळतो. की अगदी तो आता हळहळ करण्यामध्ये अर्थ नाही की तो 35-40 असताना आपण का घेतला नाही किंवा तो का करून ठेवला नाही, पण ऍटलिस्ट आपल्या हातामध्ये हा झिकझॅक फॅशन मध्ये चाललेला असताना तरी संधी आहे. तर ही संधी तुम्ही घालवू नये असं मला वाटतं. हे एक स्क्रीन मी तुमच्या समोर ओपन करून दाखवलं. गृहपाठ तुम्ही अनेक शेअर्स असे बघा. तुमच्या finance.yahoo.com ही साईट तुम्ही ओपन करा. तुम्हाला दिसते सगळ्यांना बहुतेक. finance.yahoo.com ही पुढची साईट मी ओपन केली. ही साईट ओपन केल्यानंतर तुमच्या समोर सगळा हा पसारा आला. तर इथे मी एचडीएफसी बँक टाकतो. हे तुमच्या समोर आलेलं असेल आता, एचडीएफसी बँक लिमिटेड. हा फॉरेन मधला आला. एक मिनिट, आपली इंडियन पाहिजे आपल्याला. बीएससी किंवा समोर एनएससी हा, दिसतो तो समोर घेतला एनएससी तर आहे. चालेल. हो, घेतला घेतला. हो. ओके, मी हा एनएससीचा सिलेक्ट केला त्याच्यामध्ये. finance.yahoo.com या साईटवरती मी गेलो. कुणीही जाऊ शकता, ओपन साईट आहे आणि सगळ्यांना इझिली बघण्यासारखी आहे. इथे गेल्यानंतर फक्त हिस्टॉरिक डाटावरती क्लिक करा. हिस्टॉरिक डाटावरती गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण दिवसभरामध्ये त्यांनी काय केलेलं आहे हे बघायला मिळतं. प्रत्येक दिवसाचं त्याचे हाय लो बंद हे सगळं तुम्हाला बघायला मिळतं त्याच्यामध्ये. ओपन क्लोज, ओपन हाय लो आणि क्लोज हे तुम्हाला, आणि त्याचं ऍव्हरेज क्लोज हे सगळं बघायला मिळतं विथ व्हॉल्युम्स. हे मिळायला गेल्यानंतर इथे फ्रिक्वेन्सी आहे तुम्हाला बघायला दिसत असेल इथे, किंवा तुम्ही तुमच्या इन्स्ट्रुमेंट्सवर बघा. फ्रिक्वेन्सी दिसते तिथे, डेली लिहिलेलं आहे, त्याच्याऐवजी तिथे विकली करा. तर विकली तो कसा चाललेला होता हे तुम्हाला बघायला मिळेल. त्याचा एक्सेल शीट तुम्ही करू शकता ज्यांना ग्राफ बघायचे नाहीयेत.
तर हे विकली त्यांनी कसे अपर हाय आणि लो त्याचे बनवलेले आहेत. इथे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला हे समोर दिसतं. तर तुम्ही आता हा जो डेटा तुम्हाला डेली दाखवलेला होता हा विकली मध्ये कन्वर्ट झालाय. तर तुम्ही बघता इथे ऑक्टोबर 6, ऑक्टोबर 2, सप्टेंबर 25, सप्टेंबर 18 प्रत्येक आठवड्याचा हा डेटा आहे. तर आठवड्याभरामध्ये त्याचे हाय लो काय होते हे तुम्हाला कळतात. हीच फ्रिक्वेन्सी तुम्ही जर मंथली मध्ये कन्वर्ट केलीत आणि त्याला अप्लाय केलं तर या हिस्टॉरिकल प्राइसेस तुम्हाला इयरली बेसिसवरच्या मंथली बेसिसवरच्या दिसत आहेत. तुम्ही मागच्या वर्षांमध्ये पण त्याच्यामध्ये जाऊ शकता. तुम्हाला इथे समोर डिव्हिडंड पण त्याचा मिळालेला दिसतोय ₹19. आणि या मंथली प्राइसेसमुळे तुम्हाला हा कॉन्फिडन्स येऊ शकतो की तो जस्ट तुम्ही त्याच्यावरनं नजर फिरवा क्लोजिंग प्राइसेसवरनं. तर गेले अनेक महिने 1534, 1534, 1526, 1571 आणि 1701. आता हा 1701 हा त्याचा मॅक्झिमम झाला. 1651 हा त्याचा पुढचा झाला. 1526, 1534, 1534 हे त्यांनी 3 वेळेला रिपीटेडली केलेलं आहे. त्याच्यानंतर 1571 हे त्याचे रेजिस्टन्स आहेत क्लोजिंग प्राइसेस वरती. आणि हाच डेटा तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही खाली जाऊ शकता. हा डेटा अनलिमिटेड पिरियड साठी अवेलेबल आहे. जसा तिकडे गुगल वरती तुम्हाला अवेलेबल आहे संपूर्ण अनेक वर्षांचा डेटा 2000 सालापासूनचा रफली. तर पराग सर, थँक्यू सो मच. तुम्ही जे हे आय ओपनर दिलंय, मला नक्की खात्री आहे की याच्यामुळे अनेक लोकांना याचा फायदा होणार आहे. थँक्यू मी आपली थँक्यू सर. क्षमा मच चाहतो. मला खरोखरच मजा आली. तुम्ही हे जे सांगितलं हे जनरली कोणी सांगत नाही. पहिल्यांदाच मला कळलं की हे इतक्या सोप्या पद्धतीने बघता येऊ शकतं. आणि आतापर्यंत मी नेहमीच विचार करायचो की म्हणजे आता HDFCच्या बँकेच्या बाबतीतच आत्ता शेअर पडला, खूप पडला. मला थोडं फ्रस्ट्रेशन आलं की हा कदाचित आणखीन खाली जाईल. त्यामुळे मी तो विकला. तर तो खाली जाण्याच्या ऐवजी वर जातोय. तर अच्छा बर. त्याच्यामध्ये माझ्या बाबतीत उलट घडलं. पण आता हा. मला हे कळलं की हा वर का जातोय. तर ठीक आहे, नेक्स्ट टाइम पुन्हा खाली पडण्याची वाट बघेन मी. पुन्हा खाली येईल तेव्हा पुन्हा एंट्री करेन. मी कारण लॉस तुम्हाला तर झालाय माझा त्याच्यामध्ये. ओके एक छोटीशी करेक्शन सुचवतो. HDFC बँक, इन्फोसिस, TCS अशा शेअरच्या बाबतीमध्ये कधीही उद्याची वाट बघायची नसते. आजचा दिवस पहिला. आपलं झालेलं नुकसान विसरायचं. ते चूक झालेली होती आपली बद्दल त्याच्याबद्दल आपण फी दिली असं समजायचं. पुन्हा इन्व्हेस्टमेंट करायची आणि पुन्हा 3% खाली तो मिळायला लागला की ऍव्हरेज करत जायचं. तुम्हाला मी विकली मंथली त्याला कसं बघायचं हे सगळं दाखवलेलं आहे. 99.99% तुम्हाला लॉस होणार नाही. आणि HDFC बँकेसारख्या शेअरमध्ये लॉस बुक करण्याची गरज नसते. जोपर्यंत त्याचं वेटेज वरती लक्ष ठेवा. त्याचं वेटेज आयुष्यात कधीच कमी होणार नाही. ब्रँड नेम्स आहेत. बी विथ द ब्रँड्स हे ऑलवेज माझं तत्व आहे. आपला संगत जशी आपल्याला संस्कार केलेले असतात की चांगल्या संगतीतच नेहमी राहा, तशी ही चांगल्या मित्रांची संगत आपल्याला पोर्टफोलिओ मध्ये घ्यायची आहे जे आपल्या म्हातारपणामध्ये आपल्याला सगळेजण हात देणार आहेत.